नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. आपण कसे आहात? नक्कीच तुम्ही उत्तम असाल. कारण का आपण रोज आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये उत्तम राहण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे ना मित्रांनो? तेव्हा मित्रांनो, आजचा एक विचार घेऊन मी जो आलोय आपल्याकडे, तो मुळातच विचार हा प्रत्येक जण दररोज करतंय म्हटलं तरी चालेल. त्याला कारणच असं आहे मित्रांनो, की तो विचारच तसा आहे. आणि काही लोक मात्र कधीच करत नाहीत. पण ते त्यांचं प्रमाण मात्र अल्प प्रमाण आहे. अशी पण लोक आहेत, की जो तो त्या पद्धतीने विचार करत नाहीये. पण बहुतांशी म्हणण्यापेक्षा काय, की मी म्हणेन जवळ-जवळ 99% लोक हाच विचार करतात, की जो मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण नक्की कोण आहोत? हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण इतरांच्या बरोबर तुलना करणारच. हो मित्रांनो, आजचा विषय आहे, जर आपण इतरांशी तुलना करणे थांबवले, तर आपल्या जीवनात काय बदल होतील? किती छान आहे ना विषय. खरंच आहे ना? आणि तेच महत्वाचं आहे मित्रांनो, की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विचार करता, की तुम्हाला खरंच नक्की की तुम्ही जर थांबवलं विचार करायचं इतरांच्या संबंधानं किंवा तो कसा आहे, ती कशी आहे, तर काही संबंध नाही मित्रांनो. अरे तुम्ही इतके सुंदर आणि इतके उत्तम आहात ना, त्याकडे पहा ना. तुम्ही इतरांकडे कशाला पाहताय? कारण तुम्ही इतरांकडे पाहून काय करत आहात? तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व लोप करण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा व्हॉट वुड यू चेंज इन आवर लाईव्हज इफ वी स्टॉप्ड कंपेअरिंग ourselves टू others. हाच तर विषय आहे ना आजचा. आणि म्हणून आपण कंपॅरिझन करायचं काय? काही कारण नाही. कुठल्याही पद्धतीने आपण कंपॅरिझन करून आपल्या स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला जो जन्म दिलेला आहे, तो त्यासाठीच आहे, की तुम्ही काहीतरी वेगळं करावं. पर्पज आपल्या प्रत्येकाच्या लाईफचा वेगळा आहे. पण बऱ्याच वेळा आम्हाला ते समजत नाही आणि म्हणूनच आपली गल्लत होते. आपण इतरांशी तुलना करतो. तर मित्रांनो, आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, की इतरांची लगेच आपल्याला संपत्ती कळते, इतरांचं यश आपल्याला संपादित कळतं. अरे वाह! एखाद्यांच्या करिअर शैलीबद्दल आपल्याला माहिती मिळते. अर्थात ते पाहून आनंद होतोच आपल्याला. पण नकळत आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्याशी करू लागतो आपण. पहा किती जरी लोक आहेत. हां, आयडियल एखाद्याला मानणं आणि त्याचा आदर्श घेऊन स्वतःमध्ये बदल करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण तुलना करणं हे मात्र थोडंसं वेगळं आहे. कारण का मित्रांनो एक सांगू, तुम्हाला जे येतं ते त्यांना येत नाही आणि त्यांना जे येतंय ते तुम्हाला येत नाही. एवढं जरी कळलं, तर तुम्ही तुलना करायचं बंद कराल. कारण तुम्ही प्रत्येक एक स्पेशल क्रिएटिव्हिटी आहे या संपूर्ण निर्माणकर्त्याची. तेव्हा एक लक्षात घ्या, की तुमच्यामध्ये विशेष आहे, पण ते विशेष तुम्हाला सापडत नाही आणि म्हणून तुम्ही तुलना करता. आता अनेक लोकांना काहींना हात-पाय नसतात, काहींना डोळे नसतात, व्यंग असतं. अर्थात हे व्यंगत्व का येतं? त्याची अनेक कारणं आहेत. ती बायोलॉजिकल कारणं आहेत आणि काही अपघाताची पण कारणं आहेत, की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं दिव्यांग हा जो नवीन शब्द आहे, तो आपण आता विशेष करून वापरत आहोत. पण खऱ्या अर्थानं आपण आपल्याला विचारानंच दिव्यांग करतो. आणि इथेच तर हा विचार खऱ्या अर्थाने येतो, आपण जेव्हा तुलना करतो. अरे, तुलना करायची गरजच काय? तुम्ही दिव्यांग आहात का? नाही ना. कशाला तुम्ही तुलना करताय? आणि असाल, अरे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही करू शकता. होय मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं करू शकता. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा. कुठला विचारा? मी माझ्या कालच्या स्वतःपेक्षा आज चांगला झालो आहे का? जेव्हा तुम्ही हा विचार कराल, की मी काल काय होतो? बघा, तुमच्यामध्ये काहीतरी चांगले गुण आणि काहीतरी चुकीचे गुण हे असणारच आहे. कारण मनुष्य म्हटल्यावर पाची बोटं सारखी नाहीयेत. डेफिनेटली त्याच्यामध्ये 19-20 स्वभाव असणार आहे आणि तो आपल्याला मान्य आहे. कारण मुळातच आपण
जे माणसं आहोत ना, ते आपल्याला अजून कळलंच नाही की आपलं माणूस पण काय आहे. आणि त्याच्यामुळेच हे समाजामधले आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्यवहार चालतात किंवा वर्तन चालतं ते अत्यंत चुकीचं आहे. ते माणुसकीला अजिबात शोभणारं नाहीये. आणि म्हणूनच इथे तुम्हाला मला विशेष करून सांगायचं मित्रांनो, तुलना ही प्रगतीची नाही, तर इथं असंतोषाची सुरुवात होते. तुम्ही एखाद्याने प्रगती केली म्हणून त्याची तुलना नाही करत तुम्ही. तर ते काय असं असंतोष तुमचं आणि त्यामुळे काय होतं निश्चितच तुम्हाला त्याची अडचण प्राप्त होते. बरोबर. म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही एखाद्याची प्रगती जर तुम्ही समान काम करत असाल आणि समान कामामध्ये तर तुम्ही प्रगतीच्या संबंधाने तुलना करत असाल, तर ती गोष्ट तरी पण ते काय चांगले आहे, त्याकडे तुमचं लक्ष वेधलं जातं आणि तुम्ही किती चांगले आहात हे विसरले जातं. म्हणून इथे असंतोष तयार होतो. इथे एक रिग्रेट तयार होतो. तो कशासाठी करायचा? म्हणून जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो ना, तेव्हा लक्षात घ्या, आपला आत्मविश्वास कमी होतो. खरं आहे. तो चांगला आहे, तो उत्तम करतो, तो असं. अरे हू इज ही? अरे हू इज सी? तुम्ही किती बलवान आहात, तुम्ही किती ज्ञानी आहात, हे विसरलं काय? अर्थात तुम्ही जर तुलना करता याचा अर्थ तुम्ही आळशी आहात. तुम्हाला तिथपर्यंत जाता येत नाहीये. म्हणून तुम्ही तुलना करता. अरे तुलना करताच कशाला? कारण तुमच्यामधले अवगुण तुम्हीच बाजूला काढणार आहात. आणि चांगल्या विचारांना तुम्हीच चालना देणार आहात. म्हणून आपल्या यशाचं महत्व कधी कमी वाटू देऊ नका. जे तुम्ही काही करताय आज तुमच्या आयुष्यामध्ये, आतापर्यंत तुमचं जे आयुष्य तुम्ही खऱ्या अर्थानं काय म्हणेन मी वेचलं आहे, समर्पित केलं आहे, जगलं आहे अनेक अशा गोष्टींना, तर तुम्ही निश्चित एक जबरदस्त व्यक्तिमत्व असताना तुम्ही तुमचं महत्व कमी करता. आपण आपल्या सामर्थ्याऐवजी आपल्या कमतरतेकडे आपण पाहू लागतो. अर्थात आपण कमतरता पाहिली पाहिजे आणि त्याच्यावर विजय मिळवून पुढे आलं पाहिजे. पण नाही, आपण आपल्याला दोष देत बसतो आणि खरं सांगू, जो स्वतःला दोष देतो ना, त्याच्या आयुष्यात तो कधी मोठाच होत नाही. होय. जो म्हणतो, "अरे माझं असं आहे, माझं तसं आहे." सॉरी मित्रांनो, तिथे काय होतं माहितीये का? तुम्ही ज्याच्यासाठी या हेतूसाठी या भूतलावरती जन्म घेतले ना, तेच विसरून जाता. म्हणून तुम्ही फार व्हॅल्युएबल आहात. तुम्ही फार मौल्यवान आहात, हे विसरू नका. आणि म्हणून तुम्ही तुमच्या कमतरतेकडे जरूर पहा. पण ते पाहत असताना त्या कमतरता कमी कशा होतील याकडे पाहिलं पाहिजे. म्हणून मनात असू द्या. मनात बऱ्याच वेळा असूया असते एखाद्याबद्दल किंवा असमाधान असतं आणि न्यूनगंड वाढ. त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या मनामधली असूया निर्माण होते, आणखी ती वाढत जाते, असमाधान आणखीन वाढत जातं आणि न्यूनगंड तयार होतो. अरे मी नाही करू शकत. एक लक्षात आहे, या जगात अशक्य काही नाही. या जगामध्ये सर्व काही शक्य आहे आणि ज्या दिवशी आपण इतरांशी तुलना करणे थांबवाल ना, तर काय होईल माहिती आहे? त्या दिवशी आपल्या खऱ्या विकासाची सुरुवात होते. होय मित्रांनो, एखाद्याला चांगलं बोलता येतं, एखाद्याला चांगलं गाता येतं, एखाद्याला चांगलं लिहिता येतं, एखाद्याला चांगले व्हिडिओ बनवता येतात. हो ना, प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते बोलण्याची किंवा आपलं मत मांडण्याची. हे प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतात. आता मी जर कोणाची तुलना केली, व्हिडिओ कसे लोक बनवतात, त्यांची स्क्रिप्ट काय असते, त्यांचे विचार कसे असतात, ते कसं अगदी मोठ्या आवाजात बोलतात. कारण आहे का? अजिबात नाही. कशासाठी मी लोकांची कॉपी करू? माझी ओरिजिनॅलिटी मी तुमच्याकडे आणणं हेच माझ्या व्हिडिओचं काम आहे. कारण मी तुलना कधीच कोणाशी केली नाही, करत नाही. कारण का? मला माझं स्वतःचं शोधलेलं कळलेलं आहे. मी मी कोण आहे हे मला कळलेलं आहे. मग मी इतरांची तुलना का करू? मग हा इगो आहे का? अजिबात नाही. हा सेल्फ रिस्पेक्ट आहे. कारण ते तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून आपल्यापेक्षा कोणी चांगलं असेल तर त्याची स्तुती करा. त्याला निश्चित त्याचं तुम्ही काय म्हणता कौतुक करा. पण तुमचं कौतुक करायलाही तुम्ही विसरू नका. आणि हीच तर गंमत आहे ना मित्रांनो. तुम्ही उठ-सूट लोकांचं कौतुक करता. काय अर्थात काही लोकं बॉसचं कौतुक फार करत असतात. काय बॉस हेच आणि त्या बॉसला कळत असतं बरं का. बॉस काही वेडे नसतात. बॉस लोकांना सगळं कळतं. कोण माझ्या पुढे-पुढे करतंय, का करतंय, कसं करतंय हे सगळं त्याला कळलेलं असतं. कारण तुम्ही खुश केल्यानंतर आपण सेफ राहू. आजच्या या मॉडर्न युगामध्ये तोच सेफ आहे, जो चांगलं काम करतो, जो स्पष्ट बोलतो, वास्तवाला धरून बोलतो, पण आदरानं बोलतो. अर्थात ती व्यक्ती आयुष्यामध्ये
उत्तम करणारी आहेत. म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं अस्तित्व जर टिकवायचं असेल किंवा तुम्हाला विकसित व्हायचं असेल तर तुम्ही आजपासून कोणाशीही तुलना करू नका. ती थांबून टाका. लागलीच हा व्हिडिओ ऐकल्या ऐकल्या लगेच बंद करा आणि तुम्ही स्वतःला सांगा, हाऊ आय एम द ग्रेट, मी किती चांगला आहे, मी किती उत्तम आहे. अरे हे महत्वाचं आहे मित्रांनो, आणि म्हणून तर हा व्हिडिओ मी बनवलाय. आपण स्वतःच्या क्षमताकडे पाहू लागतो जर आपण लोकांची तुलना करायचं बंद केलं. आता पहा, एखाद्याला इंग्रजी येत नाही, समजा त्याची क्षमता नाही आहे, पण ज्याच्याकडे ती क्षमता आहे त्याच्याकडे तो शिकू शकतो. एखाद्याकडे चांगली स्ट्रॅटेजी करण्याची एक थॉट प्रोसेस असते, त्याच्याकडून ती थॉट प्रोसेस शिकू शकतो. म्हणजे माझ्यात काय कमी आहे हे शोधल्यानंतर, इतरांची तुलना बंद केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कळतं की अरे व्हॉट आय कॅन डू द बेस्ट, आणि ते जर मी करू शकतो तर निश्चितच मला. आणि म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करू शकाल जर तुम्ही इतरांकडे पाहिलं नाही. आत्ताचा बघा ना, आत्ताचा आपला वैभव सूर्यवंशी 15 वर्षाचा आणि काही महिन्यांचा तो भारतामध्ये, भारताच्या क्रिकेट टीममध्ये त्याने पदार्पण केलं. त्याने जर लोकांची तुलना केली असती ना, अरे मला नाही जमणार, ते ते मोठं खेळ आहे, त्यांना सगळ्या फॅसिलिटी आहेत. 200 किलोमीटर तो जात येत होता. मित्रांनो विचार करा, कष्ट करण्याची तुमची मानसिकता आहे का? जर कष्ट करण्याची मानसिकता असाल तर तुम्ही वैभव सूर्यवंशी सारखे काहीतरी व्हाल. तो क्रिकेटमध्ये झाला, तुम्ही तुमच्या क्षेत्रात व्हाल, तुम्ही तुमच्या एरियात व्हाल. पण नाही, आम्हाला कामच करायचं नाही, आम्हाला कष्टच करायचं नाही, आम्हाला फुकट कसं मिळतं, आम्हाला कामचुकारपणा करून आमचं आयुष्य कधी जगता येईल, ही मानसिकता फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र पाहायला मिळते. समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे तुम्ही मान्य करालच, कारण तुम्ही आसपासची लोक पाहतात आणि तुम्ही त्यातले मात्र भागीदार होऊ नका किंवा तुम्ही ते बनू नका. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुम्ही खूप उच्च कोटीला जाल. येस फ्रेंड्स, तुमच्यात ती कॅपॅसिटी आहे, तुमच्यात करण्याची ती ताकद आहे. ज्ञान फक्त तुम्ही विकसित करा, कारण या जगामध्ये नॉलेज इज द पॉवर. आणि खरंच आहे, कारण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये, आम्ही मराठी मीडियम मधून आम्ही शिकलो, पण जेव्हा इयत्ता 7वी आमचे सर म्हणाले की तुला इंग्रजी येणार नाही, तेव्हा मी त्यांना सांगितलं की सर मी MA इंग्लिश होईल. 7वीत काही कळत नव्हतं, लक्षात ठेवा. आणि तो आमचा काळ त्यावेळेचा, अर्थात आता माझ्या वयाकडे पाहून तुमच्या लक्षात येत असेल की आमच्या वेळची शिक्षण पद्धती ही आमच्या गुरुजनांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली, आम्हाला संस्कृती जी आमची विकसित झाली, आमच्यावर जे संस्कार झाले आमच्यावरती, ते उत्तम शिक्षकांनी केलेले आहेत. आम्ही त्यांना कायम सलाम करू, कारण आम्हाला त्यांनी माणूस म्हणून घडवलं मित्रांनो. म्हणून मानवतेच्या त्या उदात्त विचारधारेला आम्ही कधीही विसरू शकत नाही. तेव्हा आमच्याकडे त्या पद्धतीची प्रगती झाली नाही, पण आमची जी पिढी आहे आत्ताची, ती मात्र याला सगळ्याला साक्षीदार आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय? आमचं कौतुक आहे का? अजिबात नाही. आम्ही त्याच्यावरती विजय मिळवत गेलो. टेक्नॉलॉजी मी अडॉप्ट केली, तिला आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न आमच्याद्वारे केला आणि आम्ही त्याच्यामध्ये फिट झालो. आणि म्हणून आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे का सांगत आहे? कारण ही टेक्नॉलॉजी, हे विचार आम्हाला येतात, पण ते विचार शब्दफुलांमध्ये मांडत असताना आम्हाला एक लक्षात येतं की आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगतोय काय, तर जनजागृती आहे, व्यक्तिमत्व विकासाच्या संबंधात आहे, उद्योजकांनी उद्योजकाकडे कसं पाहावं त्या संबंधात आहे, त्याचप्रमाणे आपलं आर्थिक विकास कसा करता येईल, आपली एक व्यक्तिमत्व अशा पद्धतीने आपण तयार करू की ते लोकांना रिस्पेक्टफुल वाटलं पाहिजे. बरं, ते लोकांना वाटलं नाही तरी चालेल, पण आपल्याला ते रिस्पेक्टफुल वाटलं पाहिजे. कारण प्रत्येक लोक तुमचं कौतुक करणार नाही, कारण लोकांची मानसिकता काय असते, ज्याच्याकडून फायदा असतो ना त्याचंच ते कौतुक करतात. हे कायम लक्षात ठेवा. आणि जो स्पष्ट बोलतो, जो वास्तवाशी बोलतो ना, त्याची मैत्री फार कमी असते. हे कायम लक्षात ठेवा. आणि फार चांगलं आहे. चुकीची लोक आपल्याकडे येत नाहीत. म्हणून सर्वात महत्वाचे आहे मित्रांनो, आपल्या स्वतःला स्वीकारायला शिका. आपण कोण आहात ते पहा. बरोबर आहे, कारण आम्ही प्रतिकूल परिस्थितीतून विजय मिळवलेली माणसं आहोत. यस, आमची जी पिढी आहे ती सक्सेसफुल पिढी आहे, की ज्यांना आयुष्य उत्तम पद्धतीने जगत आहे आणि जगतही आज आहोत, जगलेला आहे आणि जगतही आहोत परमेश्वराच्या कृपेने, अर्थात. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक बीज वेगळ्या वेळेत उगवते. बघा, शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे ते धान्य घेत असतो शेतामध्ये.
तो हंगामाप्रमाणे घेत असतो. म्हणजेच याचा अर्थ काय मित्रांनो, की तुमच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा म्हणजे काय मित्रांनो, प्रत्येक बीज वेगळ्या वेळेतच उगवते. प्रत्येक फुलाचा बहर वेगळ्या ऋतूतच येत असतो आणि प्रत्येक व्यक्तीचा प्रवास, संघर्ष आणि यशाची वेळ वेगळी असते. जे सचिन तेंडुलकर यांना 16व्या वर्षी प्राप्त झालं, ते 15व्या वर्षी वैभवला प्राप्त झालं, अर्थात वैभव सूर्यवंशीला. हा प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, संघर्ष वेगळा आहे. यशाची वेळ वेगळी आहे मित्रांनो. हे मी का उदाहरण दिलं? कारण हे लेटेस्ट उदाहरण आहेत म्हणून. अर्थात अशी अनेक उदाहरणं आहेत, की म्हणून दुसऱ्याच्या यशाची तुलना आपल्याशी कधीही करू नका. त्याची सुरुवातच करू नका आयुष्यामध्ये. एखाद्याला चांगलं इंग्रजी बोलता येते म्हणून त्याचं कौतुक करा. पण ते मी त्या पद्धतीने स्वतः विकसित करण्याचा प्रयत्न करा ना. त्याच्याकडे काय चांगलं आहे हे पेक्षा माझ्याकडे काही चांगलं असू शकतं का त्याच्यावर विचार करा. अर्थात अनेक वक्ते बोलतात, अनेक वक्त्यांचं वेगवेगळं पद्धतीने मांडणी असतं आणि मी पाहिलंय या जगामध्ये भपकेबाजपणा करणारी माणसं ही मोठ्या प्रमाणात आहेत. पण ज्ञानशून्यता जास्त असते त्यांच्याकडे. जे दिखावा करतात ना, त्यांच्याकडे ज्ञानशून्य असतं आणि ते तो अनुभव तुम्हाला पण येत असेल. त्याच्यावरती मी भाष्य करणं ते संस्कृतीला माझ्या शोभत नाही. पण वास्तव मला बोललं पाहिजे व्हिडिओमधून, कारण मला तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रेरित करायचंय, वास्तव सांगायचंय. ती माझी ड्युटी आहे. म्हणून तुमची खरी स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. तुम्ही काल कोण होता, कसे होता, काय होता त्याच्याशी आहे. एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये वेगवेगळी लोक येतात. ते ना काय करतात, तुमच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्ही कसे आहात ते पाहतात, शोधतात ते. कारण त्यांचं कामच येते. त्या पद्धतीनं अशी काही माणसं तुम्हाला भेटतील. हौसे गवसे नवसे, माहितीच आहे तुम्हाला. ही सगळी माणसं तुमच्या आयुष्यात येऊन जाणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करताना कधीही लक्षात ठेवा, स्वतःला कधी कमी लेखू नका. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट राहायलाच पाहिजे. कारण तुमच्याकडे ते आहे ना, तुम्ही आलातच ना विथ दॅट रिस्पेक्ट, आणि मग तो तुम्ही सोडू नका. दररोज थोडे अधिक शिका, जे काही शिकायचंय. म्हणजे काम असेल तर काम माझं शिकलं पाहिजे. मी कामाला जातोय, माझ्या कामाचा मोबदला मला मिळत आहे, तर मी माझं हे काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. मी चुका नाही केल्या पाहिजे, मी अरोरावी नाही केले पाहिजे, अरोगन्सी नाही केली पाहिजे. बोलताना हे तारतम्य मी बाळगलं पाहिजे. मी वडीलधाऱ्यांचा सन्मान मान राखला पाहिजे. कुटुंबातील मोठ्या थोरा मोठ्यांचा मान राखला पाहिजे. तर तुम्हाला काय कळतंय, ही मानसिकता आता बदलावी लागेल. हे कारण तुम्ही म्हणाल मॉडर्न एज, अरे जनरेशन झेड जे आहे, झेंजी जी आहे, ती खरंच नॉलेजेबल आहे. पण काही ज्यांची थोडीशी जागा पण चुकलेली आहे. अर्थात ज्यांना जागा चुकली त्यांना कळतं, कारण माझ्या त्यांना त्याच्यावर टीका करण्याचा मला काही अधिकार नाही. पण वास्तव सांगतो की तुम्ही मॉडर्न विचाराचे आहात, तर मॉडर्न बरोबर तुम्ही संस्कृती विसरू नका, एवढंच मला म्हणायचं आहे. कारण संस्कृती विसरला तर तुमच्या मॉडर्नला झिरो आहे. कारण आपल्या भारताचं एक वैशिष्ट्य आहे, अनेकांनी आक्रमण केली भारतावरती, पण आपली संस्कार मात्र आपण लोकांनी जतन केलेले आहेत. ते मर्ज होत गेले आपल्या इंडियन कल्चरमध्ये. म्हणून मित्रांनो, भारतीय संस्कृती ही जगातली उत्तम आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो अभिमानाची संस्कृती आहे. हे कधी तुम्ही विसरू नका आणि तिला कधीही कमी करू नका. अर्थात सगळ्यांसाठीच आहे. थोडे जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही अधिक थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर तुमच्या स्वभावामध्ये काही अवगुण असतील, ते एक एक अवगुण रोज काढा. बघा, 365 दिवस आहेत. 365 दिवसामध्ये जर तुम्ही विचार केलात माझ्यात काही चुकीचं आहे, हे जर तुम्ही करायला लागलात मित्रांनो, तर एक मी गंमत सांगेन. तुम्ही इतका सुंदर माणूस व्हाल ना, तुम्हाला बाकीच्यांची लगेच घृणा, अरे हा काय बोलतो रे, चुकीचं बोलतो. हे कधी कळेल, जेव्हा तुम्ही तुमच्या प्युरिफिकेशनला लागा, तुमच्या संपूर्ण पवित्र जो काही घेतलेला आहे त्या पावित्र्याकडे जाण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही माणूस होणार. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं मन फिराव होत नाही, जोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं मन तुमचं बदलत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये विकास होत नाही. अगदी स्पष्ट सांगू. हा, भले तुम्ही इंटेलेक्च्युअल असाल, भले तुम्हाला कोट्यानी पगार असेल, फॉरगेट अबाउट दॅट. व्हॉट अबाउट ह्युमॅनिटी? मानवता काय? तुम्ही त्या पद्धतीचे आहात का? तुम्ही लोकांना कमी लेखता का? नका लेखू. कोणीही कमी नसतं. परिस्थिती त्याच्यावर आणि त्याच्या व्यक्तिगत कारणामुळे, त्यामुळे तो अडचणीत असतो. म्हणून तुम्ही त्याचा डिसएडव्हान्टेज घ्यायचा नाही, हे कायम लक्षात ठेवा. हे मी का सांगत आहे? तुमच्या स्वतःच्या चांगले डीड्स करण्यासाठी, चांगली कर्म करण्यासाठी आणि चांगली कृती करण्यासाठी. कारण शेवटी चांगलं जे आहे तेच तुम्हाला मदतीला येणार आहे. आणि जेवढं काही तुम्ही चुकीचं कराल त्याची परतफेड तुम्हाला इथेच करायची आहे. ज्या विश्वासाप्रमाणे, प्रत्येकाचा बिलीफ वेगवेगळा आहे, परंतु तुम्हाला इथेच पेरायचंय, इथेच ते कापायचंय, इथेच तुम्हाला ते खायचंय आणि इथेच तुम्हाला परत रिटर्न करून गुड बाय करायचं. अर्थात प्रत्येकाला
म्हणून जेव्हा तुलना संपते तेव्हा आत्मविश्वास वाढतो, आणि जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हा क्षमता वाढते, आणि जेव्हा क्षमता खऱ्या अर्थानं तुमची खुलते तेव्हा यश स्वतःहून तुमच्या दिशेने येऊ लागतं मित्रांनो. हो, दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीचा प्रवास सुरू करा, कारण हीच वेळ आहे मित्रांनो, परत वेळ नाही येणार. बरेच लोक तुम्हाला मोटिवेशनल गोष्टी बोलतात, पण तुम्ही त्यांचं काही ऐकतच नाही. अर्थात माझा हा व्हिडिओ पाहून किती जण ऐकणार आहेत मला माहित नाही, पण माझं मी काम करणार जसं ते त्यांचं काम करतात बिचारे. अर्थात ज्ञानी बिचारे अर्थात, कारण प्रत्येक महान व्यक्तीने स्वतःची वाट निर्माण केली आहे. बघा ना तुम्ही, कितीतरी अशी उदाहरणं आहेत. शिकागोमध्ये जाऊन स्वामी विवेकानंदांनी भारताचा झेंडा फडकवला. तिथे आपलेपणा काय असतो, बंधुत्व काय असतं आणि भारतीय संस्कृती काय असते त्याचा नारा त्यांनी दिला. म्हणजे दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कधी चालायचं नाही, आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं, पण आदर्श मात्र घ्यायचा. आदर्श घेणे म्हणजे तुलना नाही, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाले काय सर, तुम्ही आता म्हणाला कोणाची तुलना नाही करायचं, आदर्श. अरे आदर्श इज समथिंग डिफरंट. ते त्याचे आयडियल्स आहेत. चांगल्या गोष्टी घ्या ना, चुकीच्या गोष्टी घेऊ नका ना. हा, आता चुकीच्या काय आहेत ते मी नाही सांगणार, तुम्हाला ते कळतं चांगलं. म्हणजे तुमच्या मते इतरांशी तुलना करणे सोडल्यावर आयुष्यामध्ये सगळ्यात सर्वात मोठा कोणता सकारात्मक बदल होऊ शकतो, तर तुमचे विचार खऱ्या अर्थानं उत्तम होतील आणि तुम्ही एक चांगला माणूस निर्माण व्हाल. तर काय मित्रांनो, चांगला माणूस होण्यासाठी तुम्ही आजपासून तुलना बंद करा इतरांशी. तुलना कशाची करताय? अरे स्वतःची करा तुम्ही. अरे माझ्यात हे कमी आहे का, मग हे मी केलं पाहिजे. लोकांनी तुमची तुलना करावं असं तुमचं व्यक्तिमत्व व्हायला पाहिजे, आणि ती काळाची गरज आहे. मला विश्वास आहे मित्रांनो की आजचा व्हिडिओ हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडला. विचार जसे सुचतात त्या पद्धतीने व्हिडिओ निर्माण होत असतात, आणि जे काही मला समाजामध्ये दिसतं त्याचे ऑब्झर्वेशन असतात. कारण मी लेखक आहे, कवी आहे, अर्थात मी नाटकही लिहिलेले आहेत. अर्थात हा, तुम्ही म्हणाल मग नाटक करता का? हो, मी नाटकही केलेलं आहे माझ्या माझ्या आयुष्यामध्ये, आणि ती नाटकं माझी मराठी होती, आणि काही माझे मित्रही उत्तम कलाकार आहेत, नट आहेत. मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये मी सर्व क्षेत्रामध्ये काम केलं, आणि तिथं प्रत्येक ठिकाणी मी फक्त ज्ञान घेतलं, आणि ते वेचलेलं थोडं थोडं ज्ञान आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. मी उद्योजक विकासाच्या संबंधात काम करतोय संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर. हे का मी सांगत आहे? कारण मी स्वतःला दररोज घडवतो. मी प्रत्येक वेळी वाटतं की माझा भारतातला उद्योजक जर विकसित झाला, हा एसएमई वाला, तो पुढे जाऊन उद्योजक जर बनला, तर त्याचा अभिमान मला खूप आहे. कारण या भारतामध्ये आपण खरंच टॅलेंटेड लोक आहोत, पण आपण त्या पद्धतीने काम करत नाही, म्हणून मागं पडतो. आणि आपण सगळ्यात महत्वाचं आहे, संस्कार आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात पण ते नसतात, याचाही तुम्हाला खऱ्या अर्थानं अनुभव येईल. तो आम्ही त्यावरती बाहेर आलोय, आम्हाला माहिती आहे, आम्ही संस्कारक्षम गोष्टीच करत असतो. आणि म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे, तुम्ही एक जाज्वल व्यक्तिमत्व तयार व्हावं. आयुष्यामध्ये काहीही कमी नाहीये, लक्षात ठेवा. परमेश्वराने प्रत्येकाला जी जी परिस्थिती दिली त्याच्यामध्ये तुम्ही फाईट करायची आणि पुढे यायचंय. तुम्ही कोणालाही दोष नाही द्यायचा. अरे त्याने असं झालं तसं झालं. जे कुरकुरी जे करतात ना, किंवा कुरकुरी करणारे जे लोक असतात ना, ते कधी विकसित नाही होत, लक्षात घ्या. मी त्यांना अनेक व्याधी आणि पीडा ते स्वतःच्या विचाराने करा, आणि विचार तुम्हाला बलबत्तर बनवत असतो, तुम्हाला कोणी नाही. म्हणून हे विचार मी तुमच्या समोर आणत असताना एकच गोष्ट करत आहे, यू बी द स्मार्ट, यू बी द व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग अँड बी अ डायनामिक मित्रांनो. कारण तुमच्याकडे ते आहे, ते करण्याची ताकद आहे. तेव्हा माझा व्हिडिओ तुम्ही ऐकलेला आहे, मला आनंद वाटला. तुम्ही तो सबस्क्राईब कराल, मला विश्वास आहे. केला नसाल तर निश्चित करा. तुमच्या मित्रांना पाठवाल, परिवाराला पाठवाल, आणि त्यांना म्हणाल की यस, यू आर द बेस्ट. तुम्ही घरामध्ये एकमेकाला मोटिवेशन केलं पाहिजे. आपणच त्याला म्हटलं यार तुला काय कळतं का, तिथेच डिमोटिवेट होतो माणूस. म्हणून लक्षात घ्या, कधीही आपण बोलताना आपल्या मुलांशी पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, सकारात्मक बोललं पाहिजे. कारण विचार त्यांना, हे जे व्हायब्रेशन्स तुम्ही पाठवता ना, तेच त्यांना बनवत असतात. आणि तुम्ही ज्या व्हायब्रेशन मध्ये तयार होता ना, तसं तुमचं व्यक्तिमत्व बनतंय. मग तुमचा संगती कोण आहे, तुमचा सांगती कोण, तुम्ही कोणाबरोबर राहता, हे सगळे प्रश्न आपोआपच तिथे येतात, आणि तुमचं व्यक्तिमत्व आम्हाला रिफ्लेक्ट होतं. मॅन नोन बाय हिज कंपनी. तो कोणाच्या सहवासात त्यावरून कळतं त्याचं व्यक्तिमत्व काय. म्हणून आज तुम्ही कोणाशी तुलना करू नका. तुम्ही चांगले बना, आणि लोकांनी तुमच्याबरोबर लगट करावी, संगत करावी, आणि तुमचा आदर करावा, असं व्यक्तिमत्व तुम्ही करा. माझा नंबर आहे, तुम्हाला अजून काही डिटेल्स काय माहिती पाहिजे असेल तर नंबर आहे माझा 776-898-1355, 776-898-1355. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला ऐकलं, आणि मला विश्वास आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बलवत्तर व्हाल, मोठे व्हाल, यशस्वी व्हाल, उत्तम उद्योजक व्हाल, आणि या
सुजलाम सुफलाम भारताला तुम्ही आणखीन विकसित करा. तर काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला आवडला ना? निश्चित आवडला असेल. कारण आयुष्यामध्ये कधी स्वतःला कमजोर नाही समजायचं. आणि लक्षात ठेवा, कारण माझी बायोग्राफी मी तुम्हाला नाही सांगत. का नाही सांगत? कारण तुम्ही म्हणाल, "अरे, या माध्यमातून तुम्ही मग काय स्वतःबद्दल सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला का?" निश्चित नाही सांगणार. पण येस, आय एम प्राउड ऑफ दॅट. आय एम द गोल्ड मेडलिस्ट ऑफ इंडिया इन 1981 इन द हँडिकॅप स्पोर्ट्स फ्रेंड्स. तेव्हा आय एम प्राउड ऑफ माय सेल्फ दॅट आय एम द गोल्ड मेडलिस्ट इन अथलेट इन 1981 इन स्पेशली पॅरामेडिकल थॉट प्रोसेस वेर वेंट ऑन दॅट ऑल टुगेदर. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, मी स्वतःला कधी कमी लेखत नाही. तुम्ही स्वतःला कधी कमी लेखू नका. मी एक उद्योजक विकासाचा एक मेंटर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करतो, भारतामध्ये पण काम करतो. छोट्या उद्योजकांना मोठं करण्याचं माझं ध्येय स्वप्न आहे. आणि जे लोक आहेत ते उत्तम आहेत आणि उत्तम विचारांची ही मानसिकता असलेली लोक माझ्या अवतीभोवती खूप आहेत. आणि मी त्यांच्याशी मैत्री करतो. मी मैत्री त्यांच्याशीच करतो ज्याचे विचार उच्च दर्जाचे आहेत, संस्कार उच्च दर्जाचे आहेत. हा, आणि ज्यांना कोणाला शिकायचं असेल, जरी त्याचे विचार त्या लेवलचे नसतील तर त्यांनाही विकसित करतो. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया. माझा नंबर आहे, पुन्हा सांगतो, 776-898-1355. थँक यू फॉर वॉचिंग मी. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू.